कोल्हापुरातील मटण मार्केट शेजारी साद पैलवान यांचा दातांचा दवाखाना आहे. डॉक्टर पी गुलाब या नावानं इथं साद पैलवान हे दातांचा दवाखाना चालवतात. जवाहर नगर इथं राहणाऱ्या निलेश दत्तात्रय पोतदार यांनी या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी रूट कॅनल उपचार केले होते. मात्र उपचार झाल्यानंतर पोतदार यांना प्रचंड त्रास जाणवू लागला. पोतदार यांनी पुन्हा या दवाखान्यात जाऊन अधिक चौकशी केली असता इथं उपचार करणारे साद पैलवान यांची कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यानंतर पोतदार यांनी संबंधित डॉक्टरांविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र अद्याप आपणास महापालिकेच्या आरोग्य विभागानं कोणतंही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आपणाला झालेल्या त्रासाबद्दल योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निलेश पोतदार यांनी केली आहे. आपल्या कोल्हापूरमध्ये मटन मार्केटच्या शेजारी मी एका टूथ ह्याच्यासाठी गेलो होतो, म्हणजे दात रूट कॅनलसाठी. तर त्या ठिकाणी आपल्याला मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट केली रूट कॅनलची, पण त्यांच्याकडून मला ट्रीटमेंट चुकीची मिळाली. आता त्याच्यामध्ये मला जो काही त्रास झाला आणि ज्या दवाखान्यात मी गेलो होतो ते डॉक्टर पी गुलाब यांचं मी नाव बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे ऐकत होतो आणि अजूनही ऐकतो आहे. खूप चांगलं नाव आहे. पण त्यांच्या मी दवाखान्यामध्ये पाहिलं असता मला त्यांच्या दवाखान्यामध्ये मला BDची डिग्री कोणतीही दिसली नाही. तर त्यांच्या दवाखान्यामध्ये मला डेंटल हायजिनिस्ट ह्याचं मला त्याच्यामध्ये सर्टिफिकेट दिसलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीची की त्यांच्या दवाखान्यामध्ये हातचं सर्टिफिकेट लागलं होतं. ते ॲक्च्युली सगळ्यात चुकीचं आहे. तर त्यांच्याकडून मी जी ट्रीटमेंट घेतली, मी ॲक्च्युली रूट कॅनल केलं, पण त्याच्यामध्ये मला खूप त्रास होतो आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये गेल्या 7 दिवसामागे मागच्या सोमवारी मी नगरपालिकेमध्ये मी अर्ज केला होता. तर त्यांच्याकडून मला अजूनही कोणतीही म्हणजे बातमी भेटलेली नाही आहे. तर त्यांच्याकडून मला कोणताही प्रतिसाद मला भेटला नाही आहे. तर तो मला भेटावा अशी माझी इच्छा आहे. आणि जो काय मला नुकसान झालेलं आहे त्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर साद आसिफ पैलवान. डॉक्टर पी गुलाब असं ह्या दवाखान्याचं नाव असून त्याच्यामध्ये जो वर्किंग करतो त्यांचं नाव आहे डॉक्टर साद आसिफ पैलवान. तर त्यांच्याकडून जे मला ट्रीटमेंट जी चुकीची भेटली, तर त्याच्यामध्ये माझं नुकसान जे काही झालेलं आहे ते मला भरपाई मिळावी अशी माझी इच्छा आहे. आणि जे काही मी महानगरपालिकेकडे मी अर्ज केलेला आहे त्याचं अजूनपर्यंत मला काहीही रिप्लाय आलेलं नाही. दरम्यान या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता आरोग्य विभागाच्या टीमनं या ठिकाणी जाऊन चौकशी केल्याचं प्रभारी आरोग्य अधिकारी विद्या काळे हेरवाडे यांनी सांगितलं. या संदर्भात एक चौकशी समितीही नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.